स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत वेबसाईट पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेले आहे. आता तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पुन्हा भरण्याची गरज नाही. पण ज्यांनी फॉर्म भरलेला नाही ते आता वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म भरू शकतात. वेबसाईट लॉन्च झालेली आहे. ऑनलाईन वेबसाईटवरती फॉर्म कसा भरायचा याची ए टू झेड प्रोसेस मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, जॉईन करा, फॉलो करून ठेवा म्हणजे येणारे महत्त्वपूर्ण अपडेट भेटत राहतील. तर चला पाहूया ए टू झेड प्रोसेस. फॉर्म कसा भरायचा. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने पोर्टल आहे. वरती तुम्हाला मुख्य पृष्ठ तसेच योजनेची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात ही दिलेली आहे. तसेच या पोर्टलवरती आतापर्यंत किती अर्ज झाले वगैरे ही सगळी माहिती आहे. साईडला एक ऑप्शन दिलेला तुम्हाला दिसेल, अर्जदार लॉग इन. यावर क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आता इथे आपलं अकाउंट नाही आहे, त्यामुळे आपल्याला अकाउंट उघडावे लागेल. अकाउंट उघडण्यासाठी खाली ऑप्शन दिलेला आहे, खाते तयार करा म्हणजे साइन अप करा. खाते तयार करावरती क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला अकाउंट उघडायचे. त्याचे फुल नेम ॲज पर आधार कार्डवरती जसं आहे तसं इंग्लिशमध्ये त्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारला आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड एक तयार करायचा आहे. तुमचं नाव @123 अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. पासवर्डची पुष्टी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका, जो काही तालुका असेल तो सिलेक्ट करायचा आहे. तुमचं गाव विचारलं जाईल, ते तुम्ही सिलेक्ट करा. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर महानगरपालिका आहे का, नगरपालिका आहे, तर तुमचे जे काही असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ग्रामपंचायत असेल तर हा ऑप्शन लागू नाही. त्यानंतर ऑथराइज्ड पर्सन, पहिला ऑप्शन आहे सामान्य महिला. म्हणजे आता तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा फॉर्म भरू शकता. जसं आपण ॲपमध्ये पाहिलं तसं सामान्य महिला, CRP महिला असेल, अंगणवाडी परिसेविका असेल, तसेच अंगणवाडी सेविका अशा पद्धतीने जे पर्सन आहे ते सिलेक्ट करायचं. ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती ते फॉर्म भरू शकते. कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करा आणि टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आणि खाली साइन अप बटनावरती क्लिक करायचं. साइन अप बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईलवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा विचारला आहे. कॅप्चा टाकून व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्ही पाहू शकता लॉग इन सक्सेसफुल म्हणजे तुमचं अकाउंट आता ओपन झालेलं आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि आपला जो काही मोबाईल नंबर आहे, जो पासवर्ड आहे तो टाकून कॅप्चा विचारला आहे तो भरायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यापूर्वी काय काय ऑप्शन दिलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, योजनेची माहिती, यापूर्वी केलेले अर्ज अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. यामध्ये आपलं काय काम आहे तर योजनेची जी काही माहिती आहे, कोणकोणते कागदपत्रे लागतात ते वाचून घ्यायचे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी सोपी पद्धत काय आहे तर तुम्हाला जो ऑप्शन दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तो आता तुम्हाला आधार नंबर, ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या महिलेचा इथे आधार नंबर टाकायचा आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ज्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकलाय त्या महिलेचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच OTP जाणार आहे. तर तुम्ही सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता OTP गेलेला आहे. तो OTP टाकायचा आहे. आता पाहू शकता इथे ऑटोमॅटिकली आधार कार्डवरच जे काही नाव आहे ते पूर्ण इथे इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिकली आलेले आहे. तुम्हाला इथे काही करण्याची गरज लागणार नाही. त्यानंतर खाली वडील व पतीचे नाव विचारले आहे. तर आता लग्न झाले असेल तर पती सिलेक्ट करा आणि पतीचे नाव पुढे बॉक्समध्ये टाकून घ्या. लग्न नसेल झालं तर वडील सिलेक्ट करा आणि वडिलांचे नाव पुढे टाकून घ्या. जर लग्न नसेल झाले तर तो ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर खाली विवाहित आहे का, अविवाहित आहे, घटस्फोटित आहे का, निराधार आहेत असे ऑप्शन आहे.
त्या महिलेला विचारून तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर जन्मदिनांकसुद्धा ऑटोमॅटिक आलेली आहे. त्यानंतर खाली आपला महाराष्ट्रात जन्म झाला आहे का? तर महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर होय करायचं आहे. महाराष्ट्रात जन्म नसेल झाला तर नाही करायचा आहे. आता आधार कार्डनुसार पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्डवरती जसा पत्ता असेल तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे. ऑटोमॅटिकली ॲड्रेस येतो. त्याच्यामध्ये एडिट करायचा. त्यानंतर पिनकोडसुद्धा ऑटोमॅटिकली आलेला आहे. पिनकोड व्यवस्थित चेक करायचा आहे. आधार कार्डवरती जी माहिती आहे तीच माहिती टाकायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲड्रेस इथे ऑटोमॅटिकली येतो. एडिट करायची असते, एडिट करू शकता. पिनकोड खाली जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आधार कार्डनुसार तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका निवडा. आधार कार्डनुसार गावाचं नाव आहे ते गावाचं नाव निवडा. त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, जर तुमची इथे महानगरपालिका असेल, नगरपरिषद असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्या महिलेचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का? शासनाचे जे काही योजना आहेत त्या योजनेअंतर्गत तुम्हाला काही पैसे भेटत असतील, महिन्याला त्या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ भेटत असतील तर होय करा आणि योजनेचे नाव तुम्हाला खाली टाकायचे आहे. तुम्ही नाही पर्याय निवडायचा आहे. या कोणत्याही योजनेचा लाभ मला मिळत नाही इथे टिक करायचं आहे. आता अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील म्हणजे बँकेची माहिती द्यायची आहे. बँकेचे पूर्ण नाव इथे टाकायचे आहे. जे असेल ते इथे टाकताना सर्व माहिती इंग्लिशमध्ये भरायची आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बँकधारकाचे नाव आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच नाव, तसंच स्पेलिंग व्यवस्थित टाकायचे आहे. इंग्लिशमध्ये टाकायचे आहे. बँक खाते क्रमांक इंग्लिशमध्ये टाकायचा आहे. आता IFSC कोड व्यवस्थित टाका. इथे इंग्लिशमध्ये टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर खाली विचारेल आपलं खाते, आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का? जर आपलं खातं लिंकशी असेल तर होय म्हणा. आता कागदपत्रे म्हणजे काय ते समजून घ्या. अधिवास प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र पाहिजे. जन्म प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. 15 वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र पाहिजे. यापैकी तुमच्याकडे एक कोणताही कागद असणे गरजेचे आहे. कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. आता 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्डवर जर पाहिलं तर 2009च्या अगोदरची तारीख पाहिजे. मतदान ओळखपत्र जर आपण अपलोड करत असाल तर 2009च्या अगोदरची त्यावर तारीख पाहिजे तरच तुम्ही अपलोड करा. जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आता काढला असेल तर तुम्ही तो चालणार नाही. इथे आपण शाळा सोडल्याचा दाखला अपलोड केलेला आहे. वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय अपलोड केलेले आहे ते तुम्हाला एकदा दिसेल. ते चेक करून घ्या. चुका करू नका. आता दुसरं कागदपत्र आहे. तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का? तर असेल तर रेशन कार्डची पहिली बाजू आणि मागची बाजू अपलोड करायची आहे. इथे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र इथे अपलोड करू शकता. उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये अर्जदार पती आणि महिले दोघांचे नाव उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये असणे गरजेचे आहे. आता तिसरा कागद आहे हमीपत्र. हमीपत्र अपलोड करताना त्या बटनावर क्लिक करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हमीपत्राची लिंक आहे. त्यावरती जाऊन तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता. हमीपत्रावर तुमचं नाव, सही टाकून अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने त्यावर सर्व प्रकारचे टिक करायचे आहे ते अपलोड करायचं आहे. चौथा जे आहे ते पासपोर्ट साईज फोटो. ज्या महिला आहेत त्यांचा इथे पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे. बाकी कागदपत्र कोणकोणते लागणार? बाकी कागदपत्र तुम्हाला कोणतीही लागणार नाही. 3 ते 4 कागदपत्र लागणार आहेत. आधार कार्ड अपलोड करायची गरज नाही. आधार कार्डची माहिती ही ऑटोमॅटिक घेतली जाणार आहे. तुमचे बँक पासबुकसुद्धा अपलोड करण्याची गरज नाही. सबमिट बटनावरती क्लिक करण्याच्या अगोदर तुम्ही भरलेली माहिती सगळी एकदा चेक करा. बरोबर असेल तर खाली कॅप्चा टाका आणि सबमिट करा. तुमचा जो फॉर्म आहे तो कंप्लीट झालेला आहे. तो तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पाहू शकता. त्यानंतर आता तुम्हाला सबमिट केलेला फॉर्म कुठे गेला हे पाहायचे असेल तर यापूर्वी केलेले अर्ज इथे जायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही केलेले अर्ज तुम्हाला इथे दिसतील. तुम्ही कितीही अर्ज करू शकता. अनलिमिटेड फॉर्म तुम्ही भरू शकता. अशा पद्धतीने स्टेटससुद्धा पाहू शकता.
ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. पेंडिंग नंतर रिव्ह्यूमध्ये जाईल. नंतर तो फॉर्म चेक केला जाईल. डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला आहे, ते सगळी माहिती तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता मित्रांनो.